हाय, गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा सकाळची वेळ म्हणजे आपलं ब्लॉग बनवायला जाण्याची वेळ. आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि नेहमीप्रमाणे आपण निघालो आहोत आजही अशा एका प्रसिद्ध अशा मंदिराला भेट देण्यासाठी. आता हे मंदिर कोणतं आहे, कुठलं आहे हे तुम्हाला मी क्लू देतो, तुम्ही ओळखून दाखवा. ह्या मंदिरामध्ये महाराष्ट्रातून जगभरातून लोक इथे दर्शनासाठी येतात. इकडे पावसाळ्यातील धबधबा आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते. शिवाय इथे महाशिवरात्रीला लोकांचा प्रचंड असा जनसमुदाय दर्शन घेण्यासाठी येतो. आणि हे ठिकाण आहे आपल्या मुंबईमधील वसई या ठिकाणचं तुंगारेश्वर. चला आपण आज तुंगारेश्वरला जाऊया आणि शंभू महादेवांचं दर्शन घेऊया. चला तर मग आजच्या ह्या शुभ सकाळी लवकर निघूया, ट्रेन पकडूया आणि डायरेक्ट जाऊया तुंगारेश्वरला. येताय ना तुम्ही? चला. आणि मित्रांनो, सकाळची वेळ आहे, थंडी लागते थोडीशी अशी, म्हणजे मुंबईमध्ये आता थोडीशी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. चला मित्रांनो, आपण वसईला पोहोचलोय आणि इथून आता आपण जाणार आहोत सरळ तुंगारेश्वरला. आता आपण पोहोचलो वसईला. वसईला पोहोचल्यानंतर वसई ईस्टला यायचं आणि इथून आपल्याला तुंगारेश्वरसाठी पकडायचं आहे रिक्षा. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहे रवीचा आणि इकडे बघा यतीन. चला आता जाऊया आणि रिक्षा पकडूया आणि डायरेक्ट जाऊया तुंगारेश्वरला. फायनली मित्रांनो, आपण पोचलेलो आहे आता आपल्या तुंगारेश्वरच्या ठिकाणी. म्हणजे तुंगारेश्वर इथून थोडंसं लांब आहे. आता आपण आहोत तुंगापाडामध्ये. त्या तुंगापाडामध्ये येण्यासाठी आपण काय केलं, वसई ईस्टला आलो. वसई ईस्टवरून रिक्षा पकडली आणि रिक्षाने आपण पोचलो तुंगापाडा येथे. तुंगापाडा इथून पण तुम्ही तुंगारेश्वरपर्यंत रिक्षाने जाऊ शकता, पण आपल्याला बाजूचा निसर्ग दाखवायचा आहे आणि आजूबाजूला काय काय आहे, निसर्ग कसा आहे हे सगळं पाहण्यासाठी आपण आता इथून 2.5 किलोमीटर चालत पायी प्रवास करणार आहोत तुंगारेश्वरपर्यंत. तर चला आता तुंगारेश्वरपर्यंत 2.5 किलोमीटरचा प्रवास हा पायी करूया आणि आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेत घेत तुंगारेश्वरपर्यंत पोहोचूया. मस्तपैकी असं एक छोटा ब्रिज सारखं दिसतंय, म्हणजे नदी आहे. आणि त्या नदीवरून आता आपल्याला पलीकडे जायचं आहे. आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे, कारण सकाळची वेळ आहे. मस्तपैकी छान थंडी आहे. आणि इकडे बघा, इकडे एक छोटासा बोर्ड पण आहे आणि ह्या बोर्डच्या दिशेनेच आपण आता पुढे निघालेलो आहोत. आणि थोडंसं 4 पावलं आपण पुढे आल्यानंतर तुम्हाला एक असं छोटंसं मंदिर दिसेल. त्या मंदिराचं नाव काय आहे बघा, हे बघा. आणि त्या मंदिराचं नाव आहे चकाचक महादेव वाघोबा देवस्थान, उदासीन मठ आणि गौशाला. चला आतमध्ये जाऊया, बघूया काय काय आहे. गौशाळा आहे, तर गौशाळेचं आपण दर्शन घेऊया.
मित्रांनो इकडचं वातावरण खूप सुंदर आहे आणि आता आपण ह्या आश्रममधल्या ह्या मंदिरातल्या गौशाळेला भेट देऊया। पुन्हा एकदा आपल्याला सकाळ सकाळी मस्त तुळशीचं दर्शन झाले। इकडे आहे मित्रांनो उदासीन मठ गौशाला गुरु दरबार। चला आपण आता गौशाळेमध्ये जाऊया। समोरच तुम्हाला मस्त असं मंदिर दिसेल। इकडे इकडे आहे शंकर भगवान। आणि ह्याच्या पाठीमागे आहे इकडे ही गौशाळा। आता आपण आतमध्ये आलो, उदासीन मठामध्ये आतमध्ये आलो, देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ना गुरुजीने मस्त असा प्रसाद दिला होता बुंदीचा। तो बुंदीचा प्रसाद घेतला, थोडी विश्रांती घेतली आणि आता पुन्हा आपण चाललो आहोत डुंगारेश्वरच्या दिशेने। चला सो आपण त्या मंदिरातून थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर एक 10 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला एक फॉरेस्ट लागतं आणि या फॉरेस्टमधून आपण तिकीट काढून डुंगारेश्वरला जायचं आहे। समोरच बघाल तुम्हाला असं एक फॉरेस्ट दिसेल मस्त इकडे। आणि अजून काही ग्रुप्स पण आलेत आणि इकडे काही सूचना पण आहेत। डुंगारेश्वर वन्यजीवन अभयारण्य सूचना। आणि इकडे समोर असं गेट आहे। काही ग्रुप्स पण आता तिकडे निघालेले आपल्याला दिसत आहेत। चलो आतमध्ये जाऊया आणि तिकीट काढूया। सो मस्त वेगळी काढलेली आहे बघा इकडे आपण तिकीट आणि पर पर्सन 64 रुपीज तिकीट आहे। आपण आता तिकीट काढली। चला आता आतमध्ये जाऊया आपण। ओके चलो सो आपण आता तिकीट काढली आणि तिकीट काढून आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघाल की ह्या डुंगारेश्वरमध्ये जो जायची पायवाट आहे त्याच्या चारी बाजूला असं घनदाट जंगल दिसेल आणि ह्या जंगलातून आपल्याला आता पायवाट काढत 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 जायचं आहे। हा रस्ता जो आहे तो खडीचा रस्ता आहे मस्त आणि थोडासा कच्चा रस्ता आहे पण चालता येईल असं आहे। पावसाळ्यात ह्या रस्त्यांची नक्कीच अवस्था बेकार असणार पण आत्ता तरी व्यवस्थित आहे म्हणजे आपण ह्या रस्त्यावरून चालू शकतो। चला आता फटाफट पायी मार्गाने डुंगारेश्वरपर्यंत आपल्याला हा 2.5 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे। चलो तर मित्रांनो निसर्गाचा अनुभव तुम्हाला घेता यावा या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून आपण हा पायी चालत जाण्याचा हा ठास केलेला आहे। म्हणजे आपण आता पायी चालत चाललेलो आहोत। आतमध्ये आलो, तिकीट काढली आणि तिकीट काढून झाल्यानंतर आतमध्ये ह्या पायवाटेने आपण आता डुंगारेश्वरपर्यंत निघालेलो आहोत। इकडे खूप सारे जंगल आहे पण ह्या जंगलामध्ये खूप सारे असे प्राणी पण असणार म्हणून आपण थोडंसं जरा लेट म्हणजे आता वाजलेले आहेत 9 वाजता आतमध्ये जायचं सुरुवात केली आणि इकडे हा गेट ना सकाळी 9ला उघडतो। 9 वाजता आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते, त्याच्या आधी नाही। चला थोडं पुढे आलो आपण चालत चालत आणि पुढे आल्यानंतर आपल्याला अशी काही नाश्त्याचे ठिकाणे दिसत आहेत। इकडे बघा एक छानसं असं नाश्त्याचं ठिकाण आहे। इकडे बाबांचं अजून दुकान लावलेलं नाही आहे आणि पण ह्या रस्त्याला तुम्ही बघाल ना प्रामुख्याने एक गोष्ट आढळली ती म्हणजे ह्या जंगलात पण त्यांनी असा कचऱ्याचा डब्बा ठेवला आहे बघा।
म्हणजे कृपया कचरा पेटीचा वापर करा। चलो समोरच्या साईडने आलो, इकडे एक चौक झाला आणि चौकातून समोरच एक बोर्ड दिसतो आपल्याला। वरच्या साईडला आहे ते तुंगारेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता आहे आणि ह्या साईडला हा जो एरो दाखवलाय तिकडे आहे शेषनाग मंदिर। यह जमीन तुंगारेश्वर देवस्थान मंडल की है, ठीक आहे। आणि इकडे शेषनाग मंदिर आहे। चला आपण शेषनाग मंदिराकडे जाऊया। जामच खडतर असा रस्ता आहे। मस्त स्वच्छ पाणी आहे बघा। एकदमच जंगलात हा स्पॉट आहे। इकडे आहे एक बावडी आणि त्याच्यामध्ये आहेत खूप सारखे असे बेडक। इकडे बघा, आपण याला पार म्हणू शकतो। गावाला कसा एक वसायचा ओटा असतो त्या प्रकारे हा पार आहे आणि ह्याच्या समोरच आहे शेषनाग मंदिर। मंदिर सध्या बंद आहे, ठीक आहे। तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया आणि तुंगारेश्वरकडे निघूया। आणि चला पुन्हा आता आपण तुंगारेश्वर मंदिराकडे। तर ह्या पायवाटेने आपण जातोय, निसर्गाचा अनुभव घेतोय आणि आता आपण जाणार आहोत कुठं, शंकराच्या मंदिरात। तेव्हा बोले की फौज करेगी मौज हे मात्र बोलायला विसरू नका। चला, बोले की फौज करेगी। खूप सारं चालून आल्यानंतर थोडं थकायला झालं, इकडे बसून थोडी विश्रांती घेतली आणि आता आपल्याला दिसतंय ते समोर असलेलं हे मंदिर। म्हणजे इथून मंदिराचं अंतर फार जास्त नाही आहे, एक 10 ते 5 मिनिटाचं अंतर आहे। चला मंदिरात जाऊया आणि मनसोक्त असं शंभू महादेवांचं दर्शन घेऊया। फायनली आपण मंदिर परिसरात पोहोचलेलो आहे। चला आता तुम्हाला मंदिर परिसर दाखवतो। छान असा मंदिर परिसर आहे। इकडे आहे तुंगारेश्वर महादेव मंदिर, आपलं सहर्ष स्वागत। इकडे रिक्षा आलेल्या आहेत, आपल्या ज्या रोडने मगाशी आल्या त्या इकडे उभ्या आहेत।
आणि आत्ता आपण निघालो आहोत आतमध्ये. दिसते. आणि समोर ह्या साईडला बघा तुम्हाला पत्र्यावर अशी माकडं दिसतील सगळी. टी शर्ट आहे महाकाल. महाकाल सगळीकडे महाकाल छान दिसत आहे. महाकाल बोलले मला आठवण आली आपल्या गणेश राट याची. अच्छा का रे? महाकालचा भक्त आहे ना. हो 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 हो. मस्त आहे. आणि मस्त असं ह्या जंगलामध्ये हे असलेलं तुंगारेश्वर महादेव मंदिर. आता आपण इकडे पोचलोय आणि तुम्ही बघाल रवीने टी शर्ट नवीन घेतलं महाकालचं आणि आता आपण निघालो आहोत महाकालच्या दर्शनाला, अर्थात शंभू महादेवाच्या दर्शनाला. इकडे हवा मस्त गार सुटले कारण पूर्ण जंगल आहे ना, तर जंगलामध्ये असणारं हे एक मंदिर आहे. मला इकडे अशी मस्त इकडे फुलांची दुकानं. आमचे मित्र गेले ना घेऊन. तर आता आपण पोचलो मंदिरामध्ये, तुंगारेश्वर मंदिरामध्ये. आणि आता आपण जाणार आहोत दर्शनाला. दर्शनाच्या आधी आपण हार फुल घेतलं, त्याच्यानंतर कपाळावरती काढला टिळा आणि आता आपण जाणार आहोत दर्शनाला. माझ्या समोर बघा मस्त छान असं दृश्य दिसतंय आणि ह्या कमानीमधून आता आपण खाली जाणार आहोत. आता आपण मंदिरात जाऊया. आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक रामाचं मंदिर पाहायला भेटेल. चला, जय श्रीराम. मंदिराच्या बाजूला असलेल्या ह्या ओढ्यातून आपण आता पलीकडे जातोय. इकडे सटकाला होतं.
कारण शेवाळा आहे आणि शेवाळामधून आता आपण अलीकडे जातोय. मस्त शेवाळ आहे. पूर्ण रोड स्लिप व्हायची शक्यता जास्त आहे. मंदिराच्या एकदम बाजूलाच वरती काही मंदिर आहेत ते आपण आता पाहायला जातोय. इकडे आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पाठीमागे मंदिराला लागूनच हा जो आहे तो रामकुंड आहे. ज्या रामकुंडामधून आपण आता वरती आलो आणि रामकुंडामधून वरती आल्यानंतर वरच्या साईडला अजून 2 मंदिरं आहेत. आता ती मंदिरं कोणती आहेत ते आपण पाहूया आणि त्या मंदिरामध्ये असलेल्या देवांचं दर्शन घेऊया. चला, त्याची वाट आहे आणि आपण चप्पल तिकडे काढल्यामुळे पायांना खूप असे दगड लागतात. आत्ता आपण ह्या रस्त्याने आलो आणि इकडे जे दिसतंय तुम्हाला, इकडे आहे समोर मंदिर. आता हे कोणतं मंदिर आहे हे आपण आतमध्ये गेल्यानंतर पाहूया. चला. कोणती देवी आहे ही? जागमाता आणि दुर्गामाता. दुर्गामाता. जागमाता मंदिराच्या मागच्या साईडलाच इकडे आहे गौमुख. इकडे तिकडे 12 महिने तुम्हाला आणि येताना दिसेल. चला, आणि आता पुन्हा एका दुसऱ्या मंदिरात आपण खाली निघालोय. इकडे माकडं भरपूर आहेत मित्रांनो. आणि समोरच आपल्याला दिसतंय आणखीन एक मंदिर, जोडियार मंदिर. आणि समोरच आता आपल्याला जायचं आहे पुढच्या भागामध्ये. इकडे तुम्हाला दिसेल असं खेळाचं मैदान पण आहे. छोटीशी मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहेत. आणि इकडे आपले फिरून झाल्यानंतर आता साहजिकच भूक लागणं स्वाभाविक आहे. तर आपण जिकडे आता बॅगा ठेवल्या, समोर आल्याबरोबर आपण मगाशी बॅगा ठेवल्या, तिकडे आपण आता मिसळ पाव खातो. बघा, सुंदर असा मिसळ पाव. जाम तिखट दिसतंय. येतील तिकट कशी लागते? येतील का तिखट लागतंय? छान, टेस्ट छान. काही बोललो नंतर मग त्याला बोलली गाडी लागली. वा. फायनली मित्रांनो, आता ही वेळ आलेली आहे आपल्याला ब्लॉग एंड करायची. तुम्ही पाहिलं असेल, सकाळी आपण आलो, त्यानंतर तुंगा गावापर्यंत आलो आणि तुंगा गावापासून आपण चालत 2.5 किलोमीटरचा हा पायी प्रवास करून तुंगारेश्वरला गेलो. तुंगारेश्वरला गेल्यानंतर तुंगारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं. त्याच्यानंतर पुढे
पाठीमागे असणाऱ्या रामकुंडातून चालत चालत आपण वरती गेलो. तिकडे असणारे 2 मंदिरं जी आहेत त्याचं दर्शन घेतलं आणि फायनली आपण येऊन तिकडे आपण जिकडे बॅग ठेवलं होतं तिकडे आपण मिसळपाव खाल्ला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आम्ही आमच्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुंगारेश्वरबद्दल अधिक माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा ब्लॉग सकाळी चालू करण्याचा उद्देश एकच असतो की तुम्हाला सकाळ सकाळी निसर्गाचा जो अनुभव आहे, तर तुम्ही पाहिलं असेल की सकाळी ब्लॉग स्टार्ट करण्यामागचं कारण काय की सकाळ सकाळी वातावरण छान असतं आणि आपल्याला कुठेही जाताना जर एखादे चढण असेल किंवा काय असेल तर तिकडे जास्त फार त्रास होत नाही, कारण सकाळचं वातावरण हे शरीरासाठी पोषक असतं. तुम्ही पाहिलं असेल आताही काही लोक रिक्षाने जात आहेत, काही पायी जात आहेत. तर हे जे तुंगारेश्वरला जाण्याचा मार्ग हा नेहमी सतत चालू असतो. इकडे तुम्ही आलात तर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 ह्या वेळात या, कारण 6 नंतर तुम्ही याल तर थोडंसं तुमच्यासाठी हे त्रासदायक आणि डेंजर होऊ शकतं, कारण हा बाजूबाजूला संपूर्ण जंगल आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद नक्कीच घ्यावा. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.